दशावताराचे आपल्या दैनंदिन जीवनातही खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूंनी वेगवेगळ्या युगात धर्माचे रक्षण करण्यासाठी दशावतार धारण केले. मत्स्य अवतार भगवान विष्णूंनी मत्स्य रूप घेऊन प्रलय काळात वेदांचे व जीवसृष्टीचे रक्षण केले. याचा अर्थ ज्ञानाचे जतन करणे, जे खरे व शाश्वत आहे ते सुरक्षित ठेवणे. आजच्या काळात म्हणजे आपली संस्कृती, ग्रंथ आणि परंपरा जपणे. कूर्म अवतार समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताला आधार दिला. याचा संदेश धैर्य आणि स्थैर्य राखणे, संकटातही शांत व स्थिर राहणे. आजच्या काळात पेशन्स हाच सर्वात मोठा सामर्थ्य आहे. वराह अवतार हिरण्याक्षाने पृथ्वी पाताळात नेली होती. वराहाने तिला परत वर आणून वाचवले. याचा अर्थ संरक्षण करणे, अंधकारात गेलेल्यांना प्रकाशात आणणे. आजच्या काळात म्हणजे गरजूवंतांना मदत करणे. नरसिंह अवतार प्रल्हादाचा बचाव व हिरण्यकश्यपूचा वध. याचा संदेश अन्यायाचा अंत. कितीही शक्तिशाली अधर्मी असो, सत्य नेहमी जिंकते. वामन अवतार बळीराजाकडून 3 पावले भूमी मागून संपूर्ण विश्व व्यापले. याचा अर्थ अहंकार कमी करणे, संपत्ती, सत्ता, सामर्थ्य असूनही नम्र राहणे. आजच्या काळात पावर मिळाली तरी विनम्रता ठेवणे. परशुराम अवतार धर्मभ्रष्ट सत्ता वाढली तेव्हा कठोर पाऊल उचलले. याचा संदेश अनुशासन व धर्मरक्षणासाठी कठोरता आवश्यक आहे. राम अवतार आदर्श राजा, पुत्र, पती व मित्र. शिकवण म्हणजे कर्तव्याला प्राधान्य देणे. आजच्या काळात लीडरशिप विथ व्हॅल्यूज. कृष्ण अवतार धर्माचे रक्षण, सत्याच्या बाजूने उभे राहणे आणि योग्य वेळी योग्य कर्म करणे. बुद्ध अवतार शांतीचा संदेश, अहिंसा व करुणेचा मार्ग दाखवला, म्हणजेच आजच्या काळातील मेंटल पीस. कल्की अवतार भविष्यात जेव्हा अधर्म परमोच्च होईल तेव्हा धर्म संस्थापनेसाठी प्रकट होतील. लोक दशावतार फक्त कथा समजतात, पण खरं तर प्रत्येक अवतार एक जीवनमूल्य आणि एक प्रिन्सिपल घेऊन येतो. हे सर्व अवतार आपल्या जीवनाला शिकवण देणारे धडे आहेत.